मुळात आजच्या या बजेटमधून जर आपण अगदी सार काढायचं म्हटलं तर थोडं सर्वसामान्य माणसांकडे जातो परत. तुम्ही सिनियर सिटीजन बद्दल खूप ते त्याच्याकरता केअरटेकर काहीतरी ते शिकवणार आहेत हेल्थ साठी, हेल्थ केअर मध्ये ते आर गोइंग टू. फर्स्ट ऑफ ऑल दोन गोष्टी आहेत. एक तर ना मेडिकल टुरिझम, त्याच्याकरता त्यांनी हब्स निर्माण करणार आहेत. तिथे प्रत्येक गोष्ट असेल, तिथे हॉस्पिटल असेल, तिथे आरोग्य सेवक असतील, त्याच्याकरता एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. आता या हब्समध्ये मेडिकल टुरिझम जरी म्हटलं असं, वेदर इंडियन सिटीजन कॅन गो अँड स्टे देअर ह्याची आता क्लॅरिटी जसं ते क्लिअर होईल त्याच्यावरनं कळेल. पण ती एक ॲडव्हान्टेज आहे, थोडा अगदी मायनर, आणि त्याचं कितपत आणि कधी होईल ते मला माहिती नाही. पण दुसरी गोष्ट, आपण जी प्री बजेट बोललो होतो अबाउट युनिव्हर्सिटी हब्स, तर त्या येणार आहेत. पण ते परदेशी याच्याबद्दल काही बोललेले नाहीत. पण 5 युनिव्हर्सिटी हब्स दे आर गोइंग टू मेक इट. आणि त्याच्यामुळे मला डेफिनेटली वाटतं की त्याच्यात चांगली गुंतवणूक होऊन ते इम्प्लिमेंट झालं. मुंबईच्या जवळ नवी मुंबईला एज्यू सिटीची घोषणा महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे आणि त्यामध्ये एज्यू सिटीमध्ये वेगवेगळ्या परराष्ट्रीय युनिव्हर्सिटी ज्या त्या येतील, त्या आपल्या मुलांना शिकवतील, मग स्किल तयार होईल आणि मग आपली अर्थव्यवस्था बूस्ट होईल, अशी सगळी मानसिकता आहे. यात अजून एक महत्त्वाचं मगाशी सॉरी थोडंसं एक मगाशी सुद्धा प्री बजेट डिस्कशनमध्ये सुद्धा मी ते सगळं ऐकत होतो की काय होतंय की सप्लाय साईडमुळे अर्थव्यवस्था मजबूत होते, हे गृहीतक चुकीचं आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने, आता पाश्चिमात्य विद्यापीठांना इथे यायला ऑलरेडी परमिशन आहे. मला वाटतं अहमदाबादमध्ये एक सुरू झाली, युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीनचं कॅम्पस आता मुंबईत येतोय. हां, त्यामुळे परमिशन नाही असं नाही. परंतु आज अशी परिस्थिती आहे की कित्येक चांगल्या युनिव्हर्सिटी असं म्हणतायत की तुमचे विद्यार्थी इथून उठून एनिवे आमच्याकडे येतातच आहेत, मग आम्ही काय येतो, तर आम्ही तुमच्याकडे इन्व्हेस्ट करायला यायचं आणि हे सगळं करायचं, हे कशाला करू. कारण आज मी मगाशी म्हटलं तसं की भारतातला एक अख्खा उच्च मध्यम वर्ग हा शिक्षणासाठी बाहेरच जातोय. सो तुम्ही नुसतं कॉन्ट्रॅक्ट्स देऊन आणि नुसतं युनिव्हर्सिटीत निर्माण करून हे प्रश्न सुटतील अशातला भाग नाही. तर इथल्या विद्यार्थ्यांना इथे राहावंसं वाटलं पाहिजे, आधी इथे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी दिसायला पाहिजे, तर ती शक्यता वाढते.